गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्यवसाय नियमनविषयक कायदे, बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयामध्ये आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये कंपनी आणि कंपन्यांचे प्रकार बघितलेले आहेत. आता या लेक्चरमध्ये कंपन्यांची स्थापना कशी केली जाते हे आपण बघायचं आहे. कंपनीची स्थापना ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. अनेक लोकांचं सहकार्य त्यासाठी आवश्यक असतं. त्याचप्रमाणे खूप मोठा खर्च देखील कंपनी स्थापन करत असताना करावा लागतो. कंपनी मग ती छोटी कंपनी असू दे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू दे किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असू दे, कंपनीची स्थापना करणं हे एक अवघड स्वरूपाची प्रक्रिया असते. कंपनी स्थापन करत असताना 4 अवस्था या महत्त्वाच्या अवस्था मानल्या जातात. पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था, त्याला प्रमोशन स्टेज असं म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये कंपनी प्राथमिक अवस्थेमध्ये असते, प्रवर्तन अवस्थेमध्ये असते. कंपनीची फक्त या स्टेजमध्ये सुरुवात होत असते. दुसरी जी अवस्था आहे त्याला फॉर्मेशन स्टेज किंवा निर्मिती अवस्था असं म्हटलं जातं. या स्टेजमध्ये कंपनी खऱ्या अर्थानं रजिस्टर होते, याची नोंदणी केली जाते. त्यानंतर तिसरी अवस्था असते ती म्हणजे भांडवल उभारणी अवस्था. सुरुवातीला फक्त प्रमोटर जे प्रवर्तक असतात ते भांडवल इथं गोळा करत असतात. त्या व्यतिरिक्त जे इतर भांडवल आवश्यक असतं ते वेगवेगळ्या मार्गांनी इथं गोळा करावं लागतं. त्यामध्ये ओन कॅपिटल किंवा स्वतःचं भांडवल कंपनीचं हे शेअर्सच्या माध्यमातून उभं केलं जातं आणि लोन कॅपिटल जे बँका, वित्तीय संस्था यांच्या माध्यमातून उभं केलं जातं. ह्या 3 अवस्था झाल्यानंतर चौथी जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात होते. म्हणून कंपनीची स्थापना करताना या 4 अवस्थांचा विचार करणं इथं आवश्यक असतं. पहिली जी अवस्था असते ती म्हणजे प्रवर्तन अवस्था. कंपनी सुरू करण्याची कल्पना एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकते. त्याच पद्धतीनं एखाद्या समूहाच्या, व्यक्ती असेल किंवा व्यक्तींचा समूह असेल, मित्र वगैरे असतील, अशा लोकांच्या मनामध्ये कंपनी स्थापन करण्याची कल्पना निर्माण होते. मग कुठल्या पद्धतीची कंपनी करायची, कशी व्यवसाय कोणता निवडायचा, भांडवल कसं उभं करायचं, या अनेक गोष्टी या स्टेजला या ठिकाणी सुचवाव्या लागतात आणि त्याचं प्रत्यक्ष व्यवसायामध्ये रूपांतर व्हावं लागतं. तर पहिल्यांदा ही सुचण्याची जी स्टेज असते, व्यवसाय सुचण्याची जी स्टेज असते त्याला प्रवर्तन अवस्था असं म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये कंपनी इथं स्थापन झालेली नसते. फक्त काही गोष्टी निश्चित केलेल्या असतात. म्हणजे कंपनीची जागा कुठं असावी, कंपनीचा व्यवसाय कुठला असावा, भांडवल कसं गोळा करावं, यासंबंधीच्या सगळ्या कल्पना या स्टेजमध्ये निर्माण होत असतात. तर कंपनीची स्थापना करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना या ठिकाणी कंपनीचे प्रवर्तक किंवा प्रमोटर्स असं म्हटलं जातं. हे प्रवर्तक कोण असतात, तर त्या ठिकाणी ज्यांच्या मनामध्ये कंपनी स्थापन करण्याची कल्पना येते आणि ते प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना कंपनीचे प्रवर्तक असं म्हटलेलं आहे. फक्त एखादी कल्पना येणं आणि त्या कल्पनेचं रूपांतर प्रत्यक्ष व्यवसायामध्ये होणं याच्यामध्ये खूप अंतर असतं, लक्षात घ्या. त्यामुळं प्रमोटर हा फक्त विचार करणारा व्यक्ती नसतो, तर त्या ठिकाणी ती विचार अंमलात आणणारी व्यक्ती असते आणि त्याच्या माध्यमातून हा व्यवसाय किंवा कंपनी इथं सुरू होत असते. दी पर्सन हू कन्व्हिन्स सच an idea is called as promoter. People who think of forming a company and take necessary step in its formation are known as promoters or company promoters. म्हणजे विचार करणं, विचार येणं आणि ते प्रत्यक्ष अंमलात आणणारी जी व्यक्ती असते त्याला कंपनीचे प्रवर्तक किंवा प्रमोटर असं म्हटलं जातं. आता या स्टेजमध्ये जो प्रमोटर असतो, प्रवर्तक असतो, त्याला काय काय करायला लागतं, त्याला अनेक गोष्टी सुरुवातीच्या स्टेजमध्ये करायला लागतात. तो एक व्यक्ती असेल किंवा व्यक्तींचा समूह असेल, त्या सगळ्यांना मिळून या ठिकाणी प्रवर्तक असं म्हटलं जातं. पहिल्यांदा काय करायला लागतं, तर कुठलीही कल्पना इथं निश्चित करायला लागते. तर जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे या संबंधीची कल्पना सुचणं
किंवा कल्पना निश्चित करणं हे ते पहिलं काम असतं. त्यानंतर त्या व्यक्तीला किंवा त्या समूहाला कुठलं उत्पादन घ्यायचं आहे, त्या ठिकाणी उत्पादनाला लागणारा कर्मचारी वर्ग कुठला असेल, रॉ मटेरियल कुठलं असेल, कच्चा माल कुठला असेल, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची ऊर्जा आवश्यक आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असेल किंवा फ्युएल असेल, तर ते गोष्टी कशा उपलब्ध होतील हे त्याला शोधावं लागतं. त्यानंतर ती कंपनी कशी स्थापन करायची, कुठल्या फॉर्ममध्ये स्थापन करायची, ती प्रायव्हेट लिमिटेड असेल की पब्लिक लिमिटेड असेल, हे त्याला इथं निश्चित करायला लागतं. आणि ती फिजिबल होईल का, म्हणजे त्याला फायदा मिळू शकेल का, प्रत्यक्ष कल्पनेचं रूपांतर होऊ शकेल का, याचा त्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर कंपनीला त्या प्रमोटर्सना सुरुवातीचे जे संचालक असतात त्यांची निवड इथं करावी लागते. प्रमोटरमध्ये जरी एखादी व्यक्ती असली तरी कंपनीला जितके सभासद आवश्यक असतात तितके सभासद या ठिकाणी सुरुवातीला निवडावे लागतात किंवा ते सुरुवातीचे संचालक म्हणून निवडले जातात. त्यानंतर कंपनीला स्वतःचं नाव इथं शोधायला लागतं. ज्या नावानं कंपनी आपण स्थापन करायची आहे ते कुठलं नाव असावं हे ते प्रमोटर्स निश्चित करत असतात. प्रमोटर्सना सुरुवातीचं भांडवल देखील गोळा करायला लागतं. म्हणजे कंपनी ही सहजपणे स्थापन होणारा व्यवसाय नसतो, तर त्यासाठी सुरुवातीला भांडवल आवश्यक असतं. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागतात आणि हे खर्च सुरुवातीच्या प्रवर्तकांनी नववलेल्या निधीमधूनच होत असतात. तर त्या पद्धतीत कुठल्या पद्धतीचे खर्च करायचे, कुठल्या पद्धतीचं भांडवल गोळा करायचं हे त्या ठिकाणी ठरवावं लागतं. त्यानंतर या प्रवर्तकांना बँकांची निवड करायला लागते, लीगल ॲडवायझर कायदेशीर तज्ज्ञांची इथं निवड करायला लागते, अंकेक्षक किंवा ऑडिटर्सची निवड करायला लागते, भाग विक्री करण्याकरिता अंडर रायटर्स किंवा त्या ठिकाणी प्रतिनिधी असतात त्यांची इथं निवड करायला लागते. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. भांडवल कुठून गोळा करायचं, कसं गोळा करायचं आहे, त्यानंतर त्यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया कशी अवलंबायची, अंकेक्षक कसे निवडायचे किंवा अंकेक्षक कोण असावेत, आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे भांडवल उभारणीचा. भांडवल हे सहजासहजी उभारलं जात नाही. ज्यावेळी आपल्या कंपनीला स्वतःचं भांडवल आवश्यक असतं किंवा शेअर्सच्या माध्यमातून ते भांडवल उपलब्ध करायचं असतं, त्यावेळी ते भांडवल उभारण्याकरिता अंडर रायटर्सची इथं नियुक्ती करायला लागते. कारण प्रवर्तक हे एखाद्या गावामध्ये एखाद्या शहरामध्ये असतात. उदाहरणार्थ मुंबईत असतील, मुंबईतले प्रवर्तक असतील, तर ते सगळ्या ठिकाणाहून भांडवल गोळा करू शकत नाहीत. तर त्याकरिता त्या ठिकाणी असे जे एजंट असतात, ज्याला अंडर रायटर असं म्हटलं जातं, त्यांच्याकडून भांडवलाची उभारणी करावी लागते. म्हणजे त्यांच्याशी त्यांना करार करावे लागतात. त्यानंतर इतर जी डॉक्युमेंट्स आवश्यक असतात त्या सगळ्या डॉक्युमेंट्सची इथं तयारी करावी लागते. कंपनी उभारण्याकरिता 4 प्रकारची डॉक्युमेंट असतात. त्यामध्ये पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन, ज्याला आपण घटनापत्रक असं म्हणतो. मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे प्राथमिक स्वरूपाचं या ठिकाणी डॉक्युमेंट असतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. म्हणजे कंपनीचं नाव कुठलं असावं, कंपनीचे या ठिकाणी भांडवल किती असावं, हे या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये किंवा घटनापत्रकामध्ये नमूद केलेलं असतं. दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे या ठिकाणी नियमावली असते. त्याला आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये कंपनीच्या संबंधीचे सगळे नियम इथं निश्चित केलेले असतात, लिहिलेले असतात. तर कंपनी कुठलीही स्थापन करत असताना या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक पहिला घटनापत्रक तयार करणं, दुसरं नियमावली तयार करणं, आणि तिसरं गोष्ट असते त्याला माहितीपत्रक किंवा प्रॉस्पेक्ट असं म्हणलं जातं. ते देखील या प्रवर्तनावस्थेमध्ये तयार करायला लागतं. ज्यावेळी आपल्याला भांडवलाची उभारणी करायला लागते, भांडवल उभा करायचं असतं, त्यावेळी तुमचं माहितीपत्रक हे प्रसिद्ध असलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण कशाकरता कंपनी स्थापन करतो आहे, त्या ठिकाणी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री कशी आणलेली आहे, कुठं ह्या व्यवसाय चालणार आहे, या सगळ्या ज्या बाबी असतात, ज्या शेअर होल्डर्सच्या किंवा भागधारकांच्या दृष्टीनं आवश्यक असतात, त्या भागधारकांना माहिती होण्याच्या दृष्टीनं हे माहितीपत्रक किंवा प्रॉस्पेक्ट तयार करावं लागतं.
तर थोडक्यात या प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकांना ही सगळी कामं करावी लागतात आणि त्यानंतरच्या काळामध्येच कंपनीची स्थापना होऊ शकते. त्याचप्रमाणे या प्रवर्तकांना कंपनीचं ऑफिस उभारणं आवश्यक असतं. सुरुवातीला आवश्यक असणारे प्राथमिक स्वरूपाची कर्ज किंवा प्राथमिक स्वरूपाचे निधी हे गोळा करायला लागतात. त्यानंतर वेगवेगळे करार करावे लागतात. त्याच्यामध्ये यंत्रसामग्रीकरता असणारे करार असतील किंवा कामगारांशी असणारे कामगारांची निवड असेल, कच्च्या मालाची निवड असेल, कच्च्या मालासंबंधीचा करार असेल, तर या सगळ्या गोष्टी या कंपनीच्या प्रवर्तकांना कराव्या लागतात. आणि सुरुवातीच्या काळात जो खर्च येतो त्याला प्राथमिक स्वरूपाचा खर्च किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. म्हणजे समजा एखादी कंपनी स्थापन करायची आहे आणि सुरुवातीला एक 10-20 लाख रुपये खर्च आला, तर हा खर्च कंपनी स्थापन झाल्यानंतर तो वसूल केला जाऊ शकतो, परंतु सुरुवातीला हा खर्च त्या प्रवर्तकांनी केला पाहिजे आणि त्या खर्चाला प्राथमिक खर्च किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. थोडक्यात प्रवर्तनावस्थेमध्ये कंपनी सुरू करण्यासाठी प्रवर्तकांनी केलेलं काम याला प्रवर्तन अवस्था असं म्हटलं जातं. हे प्रामुख्यानं प्रवर्तकांनी करायचं असतं. मग प्रवर्तक एक व्यक्ती असेल किंवा व्यक्तींचा समूह असेल, त्या सगळ्यांनी मिळून ही कार्य करावी लागतात. मग पुढच्या स्टेजमध्ये ज्यावेळी कंपनी स्थापन होईल त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या कामकाजाला सुरुवात होते, परंतु प्राथमिक स्टेजमध्ये ही एक कल्पना असते. कंपनी म्हणजे एक कल्पना असते, त्याचं अजून रजिस्ट्रेशन झालेलं नसतं, नोंदणी झालेली नसते. नोंदणी झाल्यानंतरच कंपनी प्रत्यक्ष अस्तित्वात येत असते. तर या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढची ज्या 2-3 अवस्था आहेत त्या आपण बघूया. इथं प्रवर्तनावस्थेपाशीच इथं थांबूया. थँक्यू.